यानंतरची बातमी नाशिकमधून आहे। नाशिकमध्ये 10 एकर क्षेत्रावरती आयटी पार्क उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतलाय आणि त्यासाठी केंद्राच्या MSME मंत्रालयाकडून या प्रकल्पावर शिक्कामोर्तबही करून घेतलाय। महापौर सतीश कुलकर्णी यांनी त्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची नुकतीच भेट घेतली होती। या प्रकल्पासाठी 10 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। नाशिकमध्ये आयटी हब तयार करण्याचा हा प्रयत्न असल्याचा दावा सत्ताधारी भाजप करते, तर विरोधकांनी याला निवडणुकीच्या तोंडावर दाखवलेलं गाजर असल्याचं सांगत टीकाही केली आहे। काही खासगी विकासकांच्या फायद्यासाठी हा घाट घातल्याचा आरोपही विरोधकांनी केलाय। मुकुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। मुकुल, नाशिकला आयटी हब बनवण्यासाठी महापालिका प्रयत्न करताना दिसतेय, पण राजकारण कसं रंगतंय या मुद्द्यावरून? नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आहे, त्यामुळे अशा स्वरूपाचे आश्वासनं समोर येणं आणि त्यावर टीका टिप्पणी करणं हे स्वाभाविक आहे। नाशिकमध्ये गेल्या काही वर्षापासून आयटी हब तयार करण्याची अशी इच्छा व्यक्त केली जात होती, परंतु तसं पोषक वातावरण अद्यापही नाशिकमध्ये नाही आहे। त्यामुळे नाशिकच्या तरुणांना आयटी क्षेत्रामध्ये जर काही करिअर करायचं असेल तर मुंबई, पुणे किंवा हैदराबाद, बंगळुरू अशा ठिकाणी जावं लागतं। त्या पार्श्वभूमीवर मागील महिन्यामध्ये महासभा झालेली होती महानगरपालिकेची, त्यामध्ये आयटी हबसाठी आडगाव शिवारामध्ये 10 एकर जागा ही आरक्षित करण्यात आलेली आहे आणि त्या जागेचा विकास करणं आणि आजूबाजूची जागा जी आहे ती कालांतराने त्याचं भूसंपादन करणं अशा स्वरूपाचा एक प्रकारचा प्रस्ताव हा ठेवण्यात आलेला होता। त्याला महासभेने मंजुरी दिलेली आहे। काही विरोधकांनी सदस्यांनी त्याला विरोध देखील केलेला होता, परंतु एकूण सदस्य संख्येच्या पाठबळावर नाशिक महानगरपालिकेमध्ये सत्ताधारी भाजपने तो प्रस्ताव मंजूर केलेला होता आणि याला चालना देण्यासाठी नुकतीच नारायण राणे यांची भेट घेतलेली होती। त्यामध्ये स्पेशल पर्पज व्हेकल याची स्थापना करायची, जेणेकरून हा प्रकल्प रखडणार नाही, या प्रकल्पाला गती दिली जाईल आणि या स्पेशल पर्पज व्हेकलच्या माध्यमातूनच आयटी हब नाशिकमध्ये तयार करण्याच्या दृष्टीने भाजपने पावलं उचलायला सुरुवात केलेली आहे। ज्या 10 महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत येत्या काळामध्ये, त्यामध्ये नाशिकचा देखील समावेश आहे। त्यामुळे नाशिकमध्ये मेट्रो प्रकल्प सुरू करणं, नमामी गोदा प्रकल्प सुरू करणं किंवा आयटी हब अशा स्वरूपाचे मोठमोठे आश्वासनं दिले जात आहेत आणि लवकरच त्यांचे भूमिपूजन सोहळे देखील होणार आहे। परंतु दुसरीकडे आपण बघितलं तर विरोधकांनी टीका केलेली आहे, हे निवडणुकीपुरतं गाजर आहे, याचं भविष्यात काही होणार नाही अशा स्वरूपाप्रमाणे आगामी निवडणुका त्या पार्श्वभूमीवर केली गेलेली विकास कामांची घोषणा आणि त्यावरून रंगणारं राजकारण असं काहीसं चित्र सध्या नाशिकमध्ये पाहायला मिळतंय। मुकुल, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।